हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज कसा भरावा त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्वतः अर्ज भरून दाखवणार आहे. तसंच हा अर्ज भरल्यानंतर कोणाकडे द्यायचा आहे, पोचपावती कशी घ्यायची आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि एक लक्षात ठेवा की जी-आर मध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यात येतील, तसंच मोबाईलवर ॲपच्या माध्यमातून सुद्धा अर्ज भरण्यात येतील असं सांगितलं होतं. परंतु अजूनही ऑनलाईन लिंक सुरू झालेली नाही, म्हणजे ऑनलाईन वेबसाईट सुरू झालेली नाही. तसंच मोबाईलमध्ये ॲप सुद्धा याचं अजून सुरू झालेलं नाही, म्हणजे प्ले स्टोअरला ॲप अजून उपलब्ध झालेलं नाही. त्यामुळं जोपर्यंत ऑनलाईन सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला ऑफलाईन अर्ज भरायचे आहेत. तर ते कसे भरायचे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. चला तर मग आता सुरुवातीला पहा, या ठिकाणी हा अर्ज कुठे मिळेल तुम्हाला हे पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर हा अर्ज विठ्ठलजोशी.com ही वेबसाईट आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट या अर्जाची PDF डाउनलोड करू शकता आणि हा अर्ज भरून कोणाकडे द्यायचा ते सुद्धा आपण पाहूयात. आता सुरुवातीला एक लक्षात ठेवा की महिलेचे संपूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. पण इथं नाव लिहित असताना कोणतं लिहायचं माहिती आहे का? ज्या महिलेला अर्ज करायचा आहे त्यांचं स्वतःचं आधार कार्ड असेल पहा. मग आधार कार्डवर जे नाव असेल ना, आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच नाव या ठिकाणी त्या महिलेला लिहायचं आहे. त्याच्यानंतर लग्न झालेल्या महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, म्हणजे त्या महिलेचं वडिलांकडचं जे नाव होतं ते या ठिकाणी लिहायचं आहे. लग्नानंतर म्हणजे पतीकडचं जे नाव आहे ते महिलेचे लग्नानंतरचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे. आता पुढे पहा, त्याच्यानंतर जन्मदिनांक लिहायचा आहे इथं जो काही तुमचा असेल. सुरुवातीला इथं दिवस लिहा. समजा कोणाचा 24 मार्च 1982 असेल तर अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. सुरुवातीला दिवस, नंतर महिना, नंतर वर्ष. पण महिना लिहिताना जर 2 अंकी महिना असेल तर 2 अंक लिहायचे, पण 1 अंकी महिना असेल तर अगोदर 0 लिहायचं. या ठिकाणी तुम्हाला तुमचा पत्ता, संपूर्ण पत्ता व्यवस्थित टाकायचा आहे हे लक्षात ठेवा. मुक्काम, पोस्ट, तालुका, जिल्हा, पिन कोड असं सगळं व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर जन्माचे ठिकाण, जिथं काही तुमचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणाचं नाव लिहायचं आहे. या ठिकाणी जन्म ठिकाणाचा जिल्हा, त्याच्यानंतर गावाचं नाव, त्याच्यानंतर ग्रामपंचायत आहे, नगरपंचायत आहे का नगरपालिका आहे, म्हणजे जन्म झाला त्या गावामध्ये नेमकं काय आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. आणि पिन कोड, ज्या ठिकाणी जन्म झालेला आहे तिथला पिन कोड तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. आता त्याच्या पुढे पहा अजून काय दिलेलं आहे ते. त्याच्या पुढची माहिती आहे मोबाईल क्रमांक. या ठिकाणी तुम्हाला मोबाईल क्रमांक लिहायचा आहे. इथे आधार क्रमांक लिहायचा आहे. एक लक्षात ठेवा, आधार क्रमांक लिहित असताना व्यवस्थित लिहा, कारण या आधार क्रमांकाच्या आधारेच तुमच्या अकाउंटमध्ये शासनामार्फत पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? हो, जर तुम्ही घेत असाल तर होय करा, घेत नसाल तर नाही करा. आणि जर इतर आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल, होयला जर तुम्ही टिक मार्क केलेला असेल तर किती लाभ घेत आहात त्या रकमेत इथं रक्कम लिहायची आहे. लक्षात येते? आणि खरी माहिती भरा, खोटी माहिती काहीच भरू नका. त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती, म्हणजे कसं आहे, विवाहित आहात की विवाहित असाल तर इथं टिक मार्क करायचे, म्हणजे इथं लिहायचे तुम्हाला. विवाहित असाल तर विवाहित असं लिहायचं आहे. जर विवाह झालाय पण घटस्फोट झालाय तर या विवाहितच्या ऐवजी काय लिहायचंय? घटस्फोटित लिहायचं आहे इथं या ठिकाणी. जर विधवा असेल म्हणजे पतीचं निधन झालेलं असेल तर हे विधवा या ठिकाणी लिहायचं आहे. जर परित्यक्त्या असाल तर या ठिकाणी परित्यक्त्या लिहायचं आहे. आणि जर निराधार असाल तर या ठिकाणी निराधार लिहायचं आहे. मग तुम्ही ज्या याच्यामध्ये बसता, विवाहित आहात, घटस्फोटित आहात, विधवा आहात, परित्यक्त्या आहात का निराधार आहात, जे कोणी असाल ते वैवाहिक स्थितीच्या समोर तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्या पुढे पहा, अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील. इथं बँकेचं संपूर्ण नाव, ज्या बँकेत तुम्ही अकाउंट ओपन केलेलं आहे त्या बँकेचं नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँकेचा खाते क्रमांक आणि खाते क्रमांकावर एक IFSC कोड दिलेला असतो पहा. तो IFSC कोड या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर अ, पुढे 10वा मुद्दा आहे की आपला आधार क्रमांक बँक खात्यात जोडला आहे काय? जोडलेला असेल तर होय, नसेल तर नाही. पण इथं त्यांनी जे पात्रता दिलेली आहे ना त्यामध्ये कंपल्सरी केलेलं आहे की आधार क्रमांक बँक खात्याला जोडणं आवश्यक आहे. त्यामुळं जर जोडलेलं नसेल तर जोडून घ्या
आणि इथं होय म्हणून टिक मार्क करा. जोडण्यासाठी काही फार मोठं लागत नाही. एक झेरॉक्स तुम्ही दिली तरी ते जोडलं जातं. आता हा संपूर्ण अर्ज म्हणजे नारी शक्ती प्रकार म्हणजे हा संपूर्ण अर्ज भरल्यानंतर कुठे द्यायचा आहे? एकतर अंगणवाडी सेविकेकडे देऊ शकता किंवा अंगणवाडी मदतनीसकडे देऊ शकता किंवा पर्यवेक्षिकेकडे देऊ शकता किंवा ग्रामसेवकाकडे देऊ शकता किंवा वार्ड अधिकारी असेल तर त्याकडे देऊ शकता किंवा सेतू सुविधा केंद्र आणि यापैकी कुणाकडे तरी तुम्ही ते आपण नंतर पाहूयात. इथं नारी शक्तीचा प्रकार तर तुम्ही आता सामान्य महिला असाल तर सामान्य महिलेला टिक मार्क करा. जे काही तुम्ही बसता त्या ठिकाणी तुम्ही ते लिहून घ्या. नारी शक्तीचा प्रकार कुठे येतो ते. त्याच्या पुढे पहा आता खालील सर्व कागदपत्रांची प्रत सादर अपलोड करण्यात यावी. आता हे जे डॉक्युमेंट्स आहेत, या अर्जासोबत तुम्हाला या डॉक्युमेंटच्या झेरॉक्स न्यायचे आहे सोबत. त्यांना द्यायचे आहे कारण ज्यांना तुम्ही द्याल त्यांना ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. मग ते हे डॉक्युमेंट त्यांना तिथे अपलोड करावं लागतील. ओरिजिनल काही देऊ नका. मी परत सांगतो. ओरिजिनल फक्त सोबत दाखवायला न्या. त्याच्या चांगल्या स्पष्ट दिसतील अशा झेरॉक्स काढून त्या अर्जासोबत द्या. त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे, आधी निवास किंवा जन्म प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण बर्थ सर्टिफिकेट म्हणतो, त्याच्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, पण पासबुक संपूर्ण नाही द्यायचा. पासबुकचं जे पहिलं पेज असतं ज्याच्यावर तुमची बँकेचा अकाउंट नंबर, तुमच्या अकाउंटचं नाव, बँकेचा IFSC कोड हे सगळं असतं. तो फोटो त्याचा झेरॉक्स काढून द्यायचे आहे तुम्हाला आणि अर्जदाराचा फोटो एवढं सोबत द्यायचं आहे. आता पुढे अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. पहा, ग्रामीण भागामध्ये कुठे जमा करायचा आहे? तर अंगणवाडी केंद्रामध्ये हा अर्ज जमा करायचा आहे आणि त्या अर्जासोबत हे सगळे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला द्यायचे आहेत. मी सांगितलं होतं की तुम्हाला अर्ज कुठे जमा करायचा आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर अंगणवाडी केंद्रामध्ये द्यायचा आहे. शहरी भागामध्ये चा उल्लेख त्यांनी केला नाही, पण ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये पण अंगणवाडी आहेतच की. तर पुढे पहा अर्जदाराचे हमीपत्र. आता जे अर्जदाराचं हमीपत्र आहे तिथं हे व्यवस्थित लक्षात ठेवा. मी घोषित करतो की आता इथं पहा माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख पेक्षा अधिक नाही. इथं टिक मार्क करायचंय हो. अधिक नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर नाही. इथं टिक मार्क करायचे नाही. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत, तर नाही घेत. त्याच्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1,500 पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही, नाही घेतलेला. कारण घेतलेला नसेल तरच योजनेत लाभ भेटेल ना. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा इथं सर्वांनाच तुम्ही असं टिक मार्क करून घ्या कारण ह्या पात्रता खूप महत्वाच्या आहेत आणि हे जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत. त्यामुळे हे जे चौकोन दिसतंय ना इथं प्रत्येक ठिकाणी असं करेक्ट टिक मार्क करा. त्याच्यानंतर त्याच्या खाली पहा काय दिलेलं आहे. मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन ज्याला आपण OTP म्हणतो माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्ये किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार eKYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे आणि त्याच्या खाली हे काय इथे जे आहे ना या ठिकाणी तुम्हाला सही करायची आहे. जी काही तुमची सही असेल ती सही करायची आहे. आता नोट म्हणून त्यांनी काय दिलेलं आहे तर उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे. मी आधीच सांगितलं की जोपर्यंत ऑनलाईन वेबसाईट तयार होत नाही तोपर्यंत हा अर्ज भरून तुम्हाला अंगणवाडी मध्ये नेऊन द्यायचा आहे. मग ते पुढे ऑनलाईन अर्ज भरतील. ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. म्हणजे हे दिल्यानंतर लगेच तुम्हाला पोच पावती मिळणार नाही.
जेव्हा ऑनलाईन अर्ज सबमिट होईल त्यानंतर तुम्हाला पोचपावती येईल. तसेच एस-एम-एस किंवा WhatsAppद्वारे सुद्धा पाठवण्यात येईल. ही पावती तुम्हाला WhatsAppच्या द्वारे सुद्धा पाठवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता इथे पहा, अर्ज दाखल केल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी. कार्यालयीन कामकाजासाठी जेव्हा अर्ज दाखल केला जाईल तेव्हा पावती फाडून द्यायची. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे. सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक जो कोणता असेल ते इथं त्यांना लिहायचा आहे, तुम्हाला लिहायचा नाही. ज्यांना आपण अर्ज दिलेला आहे ते अर्ज भरल्यानंतर इथं नोंदणी क्रमांक देतील आणि ज्यांनी अर्ज स्वीकारलेला आहे ते या ठिकाणी सही करतील. त्याच्या पुढे पहा आता, तर अशा पद्धतीनं हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे. तर एक चांगली योजना शासनाने सुरू केलेली आहे, की ज्या भगिनी आहेत त्यांना दर महिन्याला पैसे मिळतील. तर अशा पद्धतीनं अर्ज भरा. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.